मोठा तपास करत एक 19 वर्षीय युवकाला अटकेत घेतला आहे। या कारवाईत पोलिसांनी 3 होंडा ऍक्टिवा दुचाकी हस्तगत केल्या असून एकूण 1,15,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, अप्पर आयुक्त प्रमोद शेवाडे, उपायुक्त महक स्वामी आणि सहाय्यक आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून 7 एप्रिलच्या रात्री 11 ते 8 एप्रिल पहाटे 4 वाजेपर्यंत आदर्शनगर येथील सेजल विष्णू पांडे यांच्या घरासमोरून त्यांची होंडा ऍक्टिवा MH49 CE 9616 चोरीला गेली होती। घटनेनंतर 5 पावली पोलिसांनी परिसरात गस्त वाढवत तपासाची चक्रे फिरवली। दरम्यान कपिलनगर परिसरात संशयास्पद युवक दुचाकीवरून फिरताना आढळला। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने गाडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला। पोलिसांनी पाठलाग करत निशांत उर्फ हनी सुरेश पाली वय 19 याला ताब्यात घेतले आहे। चौकशीत त्याने एक नव्हे तर 3 वेगवेगळ्या दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले। पोलिसांनी त्याच्याकडून 3 होंडा ऍक्टिवा दुचाकी जप्त केल्या असून ज्यांची एकूण किंमत 1,15,000 रुपये आहे। यामुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।